लॉकडाऊन नंतर आम्ही सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या वर्षी जरा मला थोडा त्रास झाला. तू एक इंटरनॅशनल खेळाडू आहेस, आणि थंडाई विकतोयस, असं मला काय काय लोकांची टोमणं काय भेटली. कुठेतरी नोकरी कर, कशाला या फंड्यात पडलाय, तुला जमणार नाही. जी गोष्ट जमणार नाही म्हणले ती पहिलवानांना करायला आवडत. तसंच माझं ध्येय होतं की करून दाखवायचं. पण माझे मित्र यायचे की तुला हे जमणार नाही. पण मी त्यांना असंच बोललो की एक दिवस ह्या थंडाईच्या शाखा होतील, आज खरोखर महाराष्ट्रात 27 शाखा आहेत, 12 ते 13 बुकिंग आहेत. ह्याच वर्षी त्या शाखा ओपनिंग होणार आहेत. आणि आम्ही ठरवलं की आपण फ्रँचायझी फी सुद्धा आम्ही कमी ठेवल्या. 50,000 रुपये फी, त्यातनं सगळेच आम्ही त्यांना देतोय. सेटअप करून द्यायला 1 लाख पर्यंत हा थंडाईचा बिझनेस उभा राहतोय. त्यातून चांगलं उत्पन्न निर्माण ना, किंवा कोण पण असे पैलवानच घेत नाहीत, पण बाकीचे जे लोक आहेत, आता इंजिनियर काय काय पुण्यात मी, त्यांनी सुद्धा आपली शाखा घेतलेली. कारण आम्हाला एक असं वाटतंय की त्यातनं उद्योजक तयार होऊन त्याला नफा मिळावा. संपूर्ण पॉडकास्ट रिलेटेड व्हिडिओमध्ये टॅग केलेला आहे, तर नक्की जाऊन बघा.